नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाही. जेलबारी, मारामाऱ्या, मर्डर सगळं झालंय. नारायण राणेंच्या राजकीय आलेखावर बोलताना मंत्री भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान. मर्डर करून उंचीवर जाता येत नसतं, नाहीतर गँगवॉर करणारे राजकारणात आले असते, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं दुर्दैवी. मुख्यमंत्री असताना नारायण राणेंची प्रशासनावर वचक होता. गोगावलेंच्या विधानावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. पंढरपुरात लाखोंची रांग, मात्र आमदार बांगरांचं व्हीआयपी फरमान. माझे 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या. मंदिर समितीला पत्र. आमदार संतोष बांगरांच्या पत्रानं संताप. तर मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंदच्या सूचना, पण आमदार ऐकेनात. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध. पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीत. तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो. पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का, यावर चर्चा सुरू. खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. मराठीची सक्ती आहेच, हिंदी विरोधाच्या नावानं उद्या उर्दू सक्तीची मागणी करतील. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नितेश राणेंची पोस्ट. 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी. आदित्य ठाकरेंनी 11वीची गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अमरावतीत पोलीस अधिकाऱ्याची हत्या. दुचाकीवरील पोलीस अधिकाऱ्याला कारनं उडवल्यानं अधिकाऱ्यावर शस्त्रानं वार करत हत्या. हत्येनंतर 5 ते 6 हल्लेखोर फरार. एका संशयित आरोपीला अटक. हवामान खात्याकडून कोकण, गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट. पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. इंग्लंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात भारतीय महिला संघाचा 97 धावांनी विजय. स्मृती मानधनाची शतकी खेळी, तर गोलंदाज एनश्री चरणीच्या नावावर सर्वाधिक 4 विकेट.